आणि दोन खूप खास व्यक्ती आज आपल्या इथे टीव्ही 9च्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आणि हे भाग्य आहे टीव्ही 9चं की या दोन्ही व्यक्ती आज इथं आपल्या सोबत आहेत. मी स्वागत करतो सगळ्यात प्रथम गौरी प्रसाद महाडिक यांचं खूप स्वागत आहे. तुमचं खूप स्वागत आहे. शहीद मेजर प्रसाद गणेश महाडिक यांच्या त्या पत्नी आहेत, वीर पत्नी आहेत आणि साऱ्या देशाला अभिमान आहे त्यांचा. कारण खऱ्या अर्थानं कुटुंबियांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं असतं आणि ते देखील आज त्यांच्याकडनं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि तसंच सुरेश भोसले जे आहेत माजी मेजर आहेत, त्यांचं देखील खूप खूप स्वागत. सर, सकाळपासून आपण बोलतोय, आत्ता ही जी दृश्य वाघा बॉर्डरवरनं आलेली आपण पाहिली, प्रचंड असा जोश आहे तिथं आणि खऱ्या अर्थानं शत्रू देश समोर गेटच्या पलीकडे आणि इथं सगळे भारतवासी जेव्हा एकत्र येतात, एक सैनिक म्हणून तुमचा देखील ऊर अभिमानानं भरून येत असेल या दिवशी. कारण ज्यासाठी अट्टहास केला, ज्यासाठी रक्त सांडलं, ज्यासाठी देशाचं ज्या प्रकारे संरक्षण केलं, यासाठी की असे उत्सव हे आम्ही इथं शांततेने साजरे करू शकतो, हेच कारण. नक्कीच सोबत. सर्वप्रथम असे जेव्हा आपण बघतो तर अक्षरशः अंगाला काटा येतो, रोंगटे खडे हो जाते. आणि तुम्ही बघाल तर तिथं हजारोच्या संख्येने आपले भारतीय जमले आहेत. आणि त्याच्या अपोजिट त्या साईडला जर तुम्ही बघताल, कारण की मी तिथे 2 वर्ष पोस्टिंग होतो, मला माहिती आहे अपोजिट साईडला हार्डली 100 किंवा 200 असतात. म्हणजे वाघा बॉर्डरला तुमची पोस्टिंग होती? 2 वर्ष मी तिथे देराबाबा नानक आमचं ब्रिगेड आहे तिथे पोस्टिंग होतो. त्यामुळे हे आमचं रुटीन तिकडे आम्हाला तिथे जायला लागायचं. आणि आपली जनसंख्या बघा तिथे, आणि त्यांची तर दाखवणार नाहीच म्हणा, पण त्यांची आणि आपल्यामध्ये जमीन आसमानचा फरक. आणि खरंच म्हणून अभिमान वाटतो की खरंच आपण भारतीय आहोत आणि भारतीय सेनेमध्ये सैनिक या नात्याने कार्यरत आहोत. नक्कीच प्रत्येकासाठी अभिमानाचे हे सगळे क्षण आहेत. गौरी ताई देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी देखील मी बोलणार आहे. एक छोटासा लगेच ब्रेक घेतोय. वाघा बॉर्डरवरती जो जोश आहे तो असाच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत अगदी एका छोट्याशा ब्रेक नंतर. आणि हवेचं जोश हाय सर असं म्हणत आपण बघतोय कशा प्रकारे इलेक्ट्रिफाईंग वातावरण सगळं सध्या वाघा बॉर्डरवरती आहे. काही क्षणातच बीटिंग द रिट्रीट या परेडला तिथं सुरुवात होईल, या सेरेमनीला सुरुवात होईल. मात्र तो पाहण्यासाठी आपण बघतोय हजारोच्या संख्येनं आता तिथे भारतीय पोहोचलेले आहेत. लाईव्ह दृश्य आहे. टीव्ही 9ची टीम देखील, माझे सहकारी देखील आता तिथं वाघा बॉर्डरवरती आहेत आणि सगळी दृश्य लाईव्ह आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. मात्र प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तीच भावना, तीच देशभक्तीची भावना, आपल्या देशासाठी तेच प्रेम. आणि आता जर शत्रू समोर आला तर फाडून खाऊ त्याला, अशा प्रकारची ताकद. मात्र या सगळ्यांना सांभाळण्यासाठी, या देशाला सांभाळण्यासाठी बीएसएफचे तिथे उपस्थित असलेले जवान, अर्थात पाकिस्तानच्या डोळ्याला डोळा लावून, त्यांच्या डोळ्यात बघून कशा प्रकारे आता हा जोश जो आहे तो तिथे दाखवला जाईल, हा बघण्यासाठी सगळेजण तिथे हजर आहेत. गौरी प्रसाद महाडिक देखील आपल्या सोबत आहेत. गौरीताई, ही दृश्य तुम्ही जेव्हा बघता, कारण एक सिव्हिलियन्सनी ती बघणं आणि अशा एका व्यक्तीने बघणं ज्यांचे कुटुंबीय जे आहेत ते तिथं लढलेले आहेत, काय नेमकं वाटतं ही सगळी दृश्य बघून तुम्हाला? म्हणजे जे रक्त सांडलं ते याचसाठी की बाबा आज अशा प्रकारे प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन असेल, बाकीचे सण वार हे सगळे साजरे करता येतील यासाठी, हे बघून तुम्हाला काय वाटतं? अगदी अभिमानाने ऊर भरून येतो. कारण जेव्हा कळालं की मी एका आर्मी मॅनशी लग्न करणार आहे, तेव्हा सगळ्यात पहिली भावना तर प्रत्येकालाच वाटतं की आपल्या देशासाठी काहीतरी करावं. पण आज एखाद्या सोल्जरबरोबर लग्न करणं पण एक मोठी गोष्ट आहे. म्हणजे सगळं माहीत असून सुद्धा की काही पण होऊ शकतं, पण तरी आय वॉज रेडी फॉर दॅट. आणि जेव्हा हे सगळं बघतं, जेव्हा मी त्यांची जेव्हा ते OTL होते, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईला, जेव्हा मी त्यांची परेड बघते, तेव्हा अजून की खूप खूप म्हणजे शब्द व्यक्त नाही करता येत. परेड तुम्हाला हे सगळं बघून की कुठचं काय सेरेमनी होती एक्झॅक्टली? जेव्हा ते कमिशन झाले होते, मेजर प्रसाद महाडिक ट्रूपमध्ये मार्चिंग करत होते. 17 मार्च 2012 ते ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधनं ते कमिशन झाले होते. सो ही वॉज लीडिंग हिज कंपनी. आणि ते एंटायर OTA मध्ये ही वॉज 8 फ्रॉम 284 कॅडेट्स. तर त्याच्यामुळे थोडं अजून भरून आलं की नाही, त्यांनी कुठेतरी बेंचमार्क सेट्स केलेत आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय. पण तिरंगा म्हणा किंवा बुगल जेव्हा वाजते, तेव्हा जनगण मन कुठेही प्ले होतं, तेव्हा नक्कीच अंगामधनं करंट फ्लो होतो, तो होतोच. आणि मला असं वाटतं तेच कारण आहे की तुम्हाला देखील आर्मीमध्ये जॉईन करायचंय. हो, राईट. म्हणजे अशीच परेड तुम्हाला देखील करायला आवडेल? हो, मला तर माझ्या कंपनीला जॉईन करायला पण आवडेल आणि इव्हन कमांड करायला सुद्धा आवडेल. त्या दृष्टीने प्रयत्न देखील सुरू केलेले आहेत मला. हो, मी आता ऍक्च्युली माझं SSB मी भोपाळमधनं रेकमेंड झाली आहे. तर आता 1 आठवड्याभरामधनं मेरिट लिस्ट पण डिक्लेअर होईल. आणि आता आम्ही ऍक्च्युली 2 जणी रेकमेंड झालो आहोत.
तर आमच्यातली जी पहिली येईल ती अकॅडमीला एप्रिल 2019 पासून जॉईन करेल, पण होप्स आहेत की यावेळेस टॉप करेल म्हणून. तेवढं एक आहे. खरं नाही, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. आणि आज आपल्याला आज देखील एक अशोक चक्र ते प्रदान करण्यात आलेले समोरची दृश्य आपण बघतोय. एवं अलंकृत सैनिक रहे. उन्होंने दक्षिण कश्मीर में कई ऑपरेशनों को सफलतापूर्वक पूरा करने में अपना अहम योगदान दिया. उनकी असाधारण शूरवीरता तथा कर्तव्य परायणता के लिए उन्हें 2 बार सेना मेडल से नवाजा गया था. 25 नवंबर 2018 को जम्मू एवं कश्मीर के गांव में सशस्त्र 6 आतंकवादियों के मौजूद होने की सूचना मिलने पर लांस नायक नजीर अहमद वानी ने अपनी टीम के साथ लक्षित मकान की ओर पहुंचकर स्वयं मोर्चा थाम लिया. आतंकवादियों ने अंधाधुंध गोलीबारी और ग्रेनेड से घेराबंदी को तोड़ने का प्रयास किया. बड़ी निडरता से उन्होंने अत्यंत निकट की गोलीबारी में एक कट्टर आतंकवादी का सफाया कर दिया और अनुकरणीय कौशल से उस कमरे में ग्रेनेड दाग दिया जहां पर दूसरा आतंकवादी छिपा हुआ था. स्वयं गंभीर रूप से घायल होने के बावजूद उन्होंने भागते विदेशी आतंकवादी को आमने सामने के मुकाबले में अपने जख्मों की परवाह न करते हुए उग्रता तथा साहस के साथ उन्होंने मुकाबला जारी रखा और दूसरे आतंकवादी को भी घायल कर दिया, परंतु आतंकवादी ने उन्हें पुनः घायल कर दिया और वे अपने जख्मों के कारण शहीद हो गए. इस तरह से लांस नायक नजीर अहमद वानी ने कट्टर आतंकवादियों का सामना करते हुए उल्लेखनीय वीरता का प्रदर्शन किया तथा राष्ट्र के लिए सर्वोच्च बलिदान दिया. स्वर्गीय लांस नायक नजीर अहमद वानी की पत्नी श्रीमती महजबीन, साथ में है उनकी माताजी श्रीमती राजा बानू. आणि खरंच सलाम आहे या कुटुंबियांना देखील, कारण सैनिक प्राणपणानं तिथं लढतात, मात्र ते शक्य होतं कारण त्यांच्या या कुटुंबियांमुळेच. आताची दृश्य आपण बघितली, नजीर अहमद वाणी यांना अशोक चक्र मिळालं, मरणोत्तर. असे अनेक वीर आहेत भारतामध्ये ज्यांनी अशा प्रकारे स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. या कुटुंबियांच्या काय तुमच्या सगळ्यांच्या नेमक्या भावना असतात? कारण आपण बघितलं की जेवढा पराक्रम या सैनिकांनी गाजवलेला आहे तितकाच कुटुंबीय देखील गाजवतात, कारण ते सपोर्टशिवाय शक्यच नाही. फॅमिली सपोर्ट करते, म्हणजे की जसं फोन कॉल्स नाही करणार. जेव्हा ते सांगतात की अशा वेळेस फोन कॉल नको करू, डिस्टर्ब, म्हणजे ते पोस्टवरच असतात, मग तेवढा फॅमिली सपोर्ट करते की जास्त टेन्शन नाही द्यायचं, घरचे प्रॉब्लेम सांगायचे नाही. इवन आई वडील पण एकदम की नाही, इकडे सगळं फोन केला की हां सगळं व्यवस्थित आहे, आणि ते पण सांगताना पण हां इथे सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळे तो एक सपोर्ट, ती कम्पॅटेबिलिटीज दोघांमध्ये, म्हणजे इवन बिईंग अ सिव्हिलियन और बिईंग अ सोल्जर, ती कम्पॅटेबिलिटी आपोआप येऊन जाते. त्यामुळे फॅमिलीचा सपोर्ट तर आहेच, पण सोल्जर्सच्या बाबतीमध्ये तुम्ही काहीच कमेंट नाही करू शकत. दे आर पूर्ण देश हेच त्यांचं कुटुंब आणि पहिला प्रेफरन्स त्यांचा. हां, इट वुड बी ऑलवेज की माझ्यासाठी माझा देश पहिले येईल. नक्कीच. अँड द वाईफ अँड द फॅमिली आर द सेकंड प्रायोरिटी. सॅल्यूट तुम्हाला, सॅल्यूट सैनिकांना, या सगळ्या सैनिकांना सॅल्यूट खरंच, कारण तुमच्यामुळे आम्ही आहोत. आणि सगळे इलेक्ट्रोफाईंग वातावरण आपण बघतोय वाघा बॉर्डरवरची ही लाईव्ह दृश्य आहेत. हजारोच्या संख्येनं भारतीय नागरिक तिथे आलेले आहेत. भारत माता की जय चा जयघोष केला जातोय आणि आता काही क्षणातच बीटिंग द रिट्रीट या सेरेमनीला सुरुवात होईल. मेजर साहेब आपल्या सोबत आहेत, सुरेश भोसलेजी. सुरेश सर, आता आपण समोर बघतोय, मात्र तुम्ही मगाशी जे मेन्शन केलं होतं वुमन्स एम्पॉवरमेंट, भारत नुसतं बोलत नाही, समोर आपण बघतोय या 2 BSFच्या ज्या सोल्जर्स आहेत त्या देखील तशाच हिरिरीनं भाग घेतील या सगळ्या परेडमध्ये. नक्कीच वैभव, आता तुम्ही त्यांचं मार्च पास्ट बघितलं तर तुम्हाला नंतर जाणवेल की ते म्हणजे आमच्या सोल्जर्सला पण मागे टाकतील अशा त्या आहेत. आपल्या त्यांचं ड्रिल बघा, त्यांचा टर्नआउट बघा, म्हणजे माणसाला हेवा वाटेल. बघा त्यांनी सुरू केलेले आहे बीटिंग द रिट्रीट सेरेमनीला आता सुरुवात झालेली आहे. वाघा बॉर्डरवरची थेट दृश्य आपण बघतोय. बघा त्यांचं मार्चअप. ये बात भारताची नारी शक्ती जर बघायची असेल तर ही दृश्य अतिशय बोलकी. तर आज तुम्ही लाईव्ह कॉमेंट्री करा या गोष्टीची. बघा त्यांचे जम्पिंग बघा, आणि पाकिस्तानच्या सोल्जर्सला त्यांनी हलवून टाकलेले आहे बघा. आता ते जस्ट डोर ओपन होणार आहेत. विशेष म्हणजे त्यांचे जे असतात ते रेंजर्स असतात पाकिस्तानचे,
आणि आपले बीएसएफ पाकिस्तानचे रेंजर्स पण फिके पडलेले आहेत आपल्या नारी शक्ती समोर. आपण बघतोय 2 सोल्जर्स कशा प्रकारे आणि आता- नक्कीच नक्कीच बघा त्यांचं ड्रिल बघा, त्यांचे टर्नआउट बघा. आणि गौरीताईंना मी विचारणार आहे, ताई काय वाटतं आता 2 ज्या बीएसएफच्या सोल्जर्स आपण बघितल्या, जो तम त्यांचा पाहिला, अरे हलून गेला पाकिस्तान असं वाटतं, काय वाटतं ते बघितल्यानंतर? वुमन एम्पॉवरमेंट आय Ah, कॅन से. क्या हॅट्स ऑफ टू देम. आणि भारतानं महिलांना ही बरोबरीची संधी दिलेली आहे, हे देखील जगासाठी खूप महत्वाचं आहे. हो, कारण जसं फिजिकल ट्रेनिंग जसं मेन्स करतात तसं सेम ते विमेन BSF वाले पण आता तुम्ही बघू शकतात की त्या पण इतक्या फिजिकली फिट आहेत की जसे त्यांचे जेव्हा ते मार्च करतात तर ते पाय पण त्यांचे कसे उंचावले जात आहेत. सो दॅट इज कॉल्ड अ वुमन एम्पॉवरमेंट आय कॅन से. अ लाईव्ह एक्झाम्पल फॉर ऑल ऑफ अस. नक्कीच. आणि दुसरं म्हणजे सुरेशजी तुम्हाला विचारतोय, हे वर्ड ऑफ कमांड जे आता सुरू आहे याविषयी सांगा ना, कारण एवढा मोठं ते खेचलं जातं आणि परेड म्हणताना किंवा इतकं लांब याच्यासाठी पण खूप प्रॅक्टिस असेल, त्याविषयी सांगा. वैभव असं आहे की वर्ड ऑफ कमांड जेवढं मोठं तुमचं कमांड असतं तेवढं सोल्जर तुमचा जास्त प्रेरित होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही जो वर्ड ऑफ कमांड देतात ते तुमच्या बेंबीचे पासून निघालं पाहिजे, तेव्हा तुमच्या ते कंठातून जोरात येणार. आता बघितलं तर यांचं हे जो यांचा ड्रिल चालू आहे आपल्या सोल्जरची, ते क्वार्टर गार्डपासून पुढे निघतात आणि आता ते आपल्या गेटपाशी चाललेले आहेत. बघा त्यांचे ड्रिल, त्यांचे स्टंपिंग, त्यांचे स्टाईल उभा राहण्याची, म्हणजे आपण शत्रूच्या पुढे उभा आहोत हे सगळ्या आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहेत. ते सारा देशाला नाही, सारा जगाला दाखवत आहेत खरं तर. नक्कीच नक्कीच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा जो जोश आहे, त्याच्या डोळ्यातल्या ज्या भावना आहेत आणि जी ती जोश दाखवतात की समोर अरे असू दे, आम्ही जुमानत नाही त्याला, हे प्रत्येक त्यांच्या हावभावात दिसतं. नक्कीच नक्कीच. ही बॉडी लँग्वेज खूप महत्वाची. नेहमी आम्ही इथे असू किंवा बॉर्डरला तिकडे दुसरीकडे ग्लेशियरमध्ये असू किंवा जैसलमेरमध्ये असू, अहो तुम्हाला 3 वेळा 4 वेळा आम्ही हरवलेलं आहे. तुम्ही आमच्याबरोबर का परत असं करताय? तुम्ही न सुधारणारी माणसं आहे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही तुम्हाला दाखवून देऊ कुठेही कोणत्याही क्षेत्री. क्या बात, हेच आमचं म्हणणं आहे. क्या बात. आणि पाकड्यांसारखा शत्रू कधी सुधारत नसतो, मात्र त्यांच्या नांगे आम्हाला ठेचता येतात हेच दाखवणारी ही सेरेमनी आपण बघतोय, बीटिंग द रिट्रीट सेरेमनी. पुन्हा एकदा ऐकूया, कारण तिकडे हिंदुस्तान जिंदाबादचा जयघोष केला जातोय. सुरेशजी, आता आपण बघितलं की स्टॅम्पिंग करताना पाय जे आहेत, आता आम्हाला एनसीसी शिकवायचे 90 डिग्री पर्यंत जातं, मात्र पूर्ण आपल्या डोक्याच्या वर पाय जातो, त्याने एक वेगळा जोश येतो. बघा ना, आता तुम्हीच बघा आता की म्हणजे त्याला लो लिमिट झालेले ते, म्हणजे त्यांचं रक्त सळसळ करते तिथं की आपण कुणाच्या पुढे करतोय असं. आता शेवटी आपण फ्लॅग घेऊन तिथून परत येणार आहे आणि पायाखाली आला तर चिरडला जाशील पाकिस्तान. नक्कीच 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 नक्कीच. म्हणून मी तुम्हाला पहिलं पण म्हणलो, हम जीते हैं हम जीतेंगे. आणि ट्रेनिंग स्पेशल होत असेल याची, कारण हे स्टॅम्पिंग अतिशय महत्वाचं. असं आहे ना, तिथे सिलेक्टेड झालेली वैभव माणसं जातात बघा, त्यांची ड्रिल बघत असाल की तिथं ते सिलेक्ट होऊन जातात, कारण जास्त दिवस ते तिथं राहू शकत नाही, त्यांना तेवढा स्टॅमिना मेंटेन करायला लागतो. बघा आता पाकिस्तानचे जे सोल्जर्स आहेत, जे बात पाकिस्तान रेंजर्सला हात मिळवणी त्यांच्याशी झालेली आहे आणि आता परत फ्लॅग उतरवला. सॅल्यूट होताना पण शेवटी आपण आपल्या करारीपणा दाखवूनच दिला त्याच्या. नक्कीच त्यांना दाखवतो आम्ही की आम्ही तुमच्यापेक्षा पुढे होतो आहे आणि राहणार. नक्कीच. आणि संगीतकार जोडी रोहन देखील आपल्या सोबत आहे. दोघांचं खूप स्वागत. हे इलेक्ट्रिफाईंग वातावरण तुम्ही देखील बघत असाल, अनुभवत असाल. सळसळती ही सगळी देशभक्ती, सळसळता सगळा जोश. कुठचं गाणं आठवतं या क्षणाला? काय वाटतं, काय गावं?
माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत दोघांपर्यंत? आणि दिदींचा आवाज त्याला दोघांकडे पुन्हा एकदा जाणार आहोत. मात्र आपण हो, येतोय ना. सेरेमनी सुरू झाली. अतिशय जबरदस्त हे वातावरण. रोहन रोहन तुम्ही दोघे बरोबर असंच राहा, कारण एक संगीत आता वाघा बॉर्डरवरती जे ऐकू जात आहे ते सगळ्या महाराष्ट्राला, सगळ्या देशाला आपल्याला ऐकवायचं आहे. तुमच्या दोघांकडे तर मी येतोच, कारण तुमच्या दोघांकडनं गाणी देखील देशभक्तीवर ऐकायचीच आहेत आपल्याला. मात्र आत्ताचं जे इलेक्ट्रिफाईंग संगीत आहे ते सध्या सुरू आहे. वाघा बॉर्डरवरती जयघोष केला जातोय, भारत माता की जय. अद्भुत अद्भुत अशी सगळी दृश्य आपण बघतोय. मात्र भारत कसा सरस आहे पाकिस्तानांपेक्षा, पाकड्यांपेक्षा हे या दृश्यांमधनं देखील स्पष्ट दिसतंय. सुरेशजी, स्वतःचे कॅप्स ज्या आहेत त्या ठीक करणं असेल, बाया ठीक करणं असेल, बंदूक सरसावणं असेल किंवा हाताने दाखवून देणार आहे तुम्ही किडा मुंगी प्रमाणात त्यांच्या समोर, हे यात सरस होत आपण सगळ्या बाबतीत पाकिस्तानांपेक्षा. नक्कीच वैभव, आपण त्यांच्यापेक्षा, मी पहिलाच बोललो की त्यांच्यापेक्षा पुढे होतो, पुढे आहोत आणि पुढे राहणार. त्याचबरोबर भारत माता की जय हा जयघोष इथं सुरू आहे. जे जे आलेले आहेत भारताच्या कानाकोपऱ्यातनं, काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत, त्यांच्यासाठी सुवर्ण योग म्हणावा. नक्कीच आयुष्यभरासाठी हे लक्षात ठेवतील हा क्षण. नक्कीच वैभव, ते जाऊन त्यांच्या आयुष्यभर हा सीन त्यांच्या प्रत्येकाच्या मनात असेल आणि ते निश्चितच ते संकल्प करतील की त्यांच्या मुलांना पण ते देशी सेवेसाठी पाठवतील. तर मुलांचा तुम्ही विषय काढला तर खूप महत्त्वाचा आहे. गौरीजी, लहान मुलं देखील खूप तिथे आपण बघतो या गर्दीमध्ये, त्यांच्यासाठी देखील एक 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 वेगळं मनावरती देशभक्ती छापली जाईल खऱ्या अर्थानं. हे सगळं बघून, कारण हे नुसतं नाट्य नाही आहे, हे जे समोर घडतंय ते रोज रिअल लाईफमध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे सेनेमध्ये आपण भरती व्हावं यासाठी या लहान मुलांवरती खूप चांगले संस्कार म्हणावे. हो, कारण जसं आपण म्हणतो, आपण मोठ्यांना बघून लहान अनुकरण करतात. मग जसे जेव्हा आता ते इथे बसलेत, जेव्हा ते बघतायत की लोक किती एक्सायटेड आहे या सगळ्या गोष्टी, कारण जेव्हा आपण म्हणतो भारत माता की जय, जेव्हा आपण म्हणतो जय हिंद, वंदे मातरम, या ज्या गोष्टी जेव्हा त्यांच्या कानावर पडतात ते म्हणजे की हे काय चाललंय, ते इम्प्रिंट होत असेल मनावरती. मग नंतर ते कळतं की नाही आपल्याला, कारण मी बऱ्याच जणांना भेटली की लहानपणापासून स्वप्न आहे की आर्मी जॉईन करायचं आहे, डिफेन्स फोर्सेस जॉईन करायचं, म्हणजे त्यांना मतलब एकदम गरीब घरातला असू दे किंवा श्रीमंत, पण जस्ट की नाही, आय हॅव टू डू समथिंग फॉर माय कंट्री, म्हणजे इतकं परेड आणि ते मनावर संस्कार होतात कुठून तर अशा कार्यक्रमांमधून होतात. हो, डेफिनेटली. समोरचा हा जोश आपण बघतोय, कशा प्रकारे देशप्रेम हे ओथंबून वाहत आहे, आणि असं असताना यातनंच ही मुलं सगळी शिकत असतील. हो, नक्कीच. कारण इन्स्पिरेशनसाठी तुम्हाला कोण ना कोणतरी मेंटर नेहमीच हवा असतो. आणि मेंटर म्हणजे आता हे लोक जेव्हा परेड करतायत तेव्हा ते लहान मुलं तर अक्षरशः त्यांना परत परत यावंसं वाटतंच तिकडे. आणि मी तर म्हणेल की प्रत्येक इंडियननी ऍटलीस्ट एकदा तरी वाघा बॉर्डरला खरंच गेलं पाहिजे, प्रत्येक भारतीयाला. खरं खूप महत्वाचं बोललेलं आहेत. रोहन दोघे आपल्या सोबत आहेत. अगदी क्विकली कुठचं गाणं येते डोक्यात दोघांच्या जोश बघून? मेरे वतन के लोक प्रॉब्ली मला वाटतं. नक्की नक्की प्लीज. जोश जरी असला तरी त्याच्यामध्ये जे पेट्रिओटिझम आहे त्याला मला वाटतं हे गाणं सगळ्यात जास्त सोप्याने डिफाईन करतं. नक्कीच नक्कीच प्लीज. Yes, run, we are waiting, please.
अच्छा आम्हालाच म्हणायचं आहे. येस येस ऑफकोर्स येस. ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, तुम भूल न जाओ जरा इसलिए हर ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. खरं हे सगळे उत्सव, हे सगळे सण, क्या बात क्या बात, खूप सुंदर. हे सगळे सण आपण यासाठी साजरे करू शकतोय कारण हे जवान इथे समोर आहेत. हा जोश बघा, हाऊ इज द जोश आणि हाय सर असं खऱ्या अर्थानं म्हणण्याची आज वेळ आलेली आहे. कारण हा सगळा जोश आपण बघतोय भारतीय जवानांचा. BSFचे जवान वाघा बॉर्डरवरती कशा प्रकारे वाघासारखे भिडलेले आहेत. आणि सुरेश सर देखील आपल्या सोबत आहेत, मेजर आहेत. सुरेशजी, हे बघून तुमचं देखील रक्त आत्ताच उसळायला लागले असेल की आता जावं आणि घ्यावी बंधू हातात. की परत जाऊन आपले पोस्ट सांभाळावे अशी वाटते. क्या बात. खरंच मी मनापासून म्हणजे अंगावर अक्षरशः माझ्या काटे आलेत. एवढं जास्त माणसाला मोटिवेट होतो हे बघून. तर आपले बाकीची जनता किती मोटिवेट, जिथे ते प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने हे बघतायत, त्यांच्या डोळ्याचं पारडं फिटलं असेल तिथं, हे बघून सगळ्या आपल्या जवानांचा उत्साह इन वाघा बॉर्डर. खरंच. आणि मेजर साहेब, तुम्ही स्वतः कारगिलमध्ये देखील लढलेला, तिथे तुमचं पोस्टिंग होतं, सियाचनमध्ये पोस्टिंग होतं. त्यामुळे हा जो शत्रू समोर आपल्याला पाकिस्तान दिसतोय त्याच्याशी दोन हात तुम्ही अनेकदा केलेले आहेत, आज देखील करावेसे वाटत असतील. नक्कीच. पण सियाचीनचं वैभव तसं म्हणलं तर चित्र थोडं वेगळं आणि वाईटच आहे. कारण की आपण जसं TV मध्ये बघतो तसं तिथे नाही आहे. तेवढं सोपं जीवन नाहीये ते. सोपं अजिबात जीवन नाही आहे. कारण तिथं क्लायमेट, तिथं राहणं आणि मला वाटतं -50 डिग्री आपले सैनिक उभे आहेत तिथे. नक्की. आणि तिथे म्हणजे आम्ही सब सेक्टर हनीफला होतो, जम्मू आणि ग्लेशियरमध्ये. अक्षरशः म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही. तिथं माणूस म्हणजे एक माणसाचं जवळजवळ 20-20 किलो वजन कमी होतो जेव्हा तो पोस्टवरून खाली येतो. खरं सर, आता समोर झेंडा उतरवण्याचं काम जे ते सुरू झालेलं आहे. नक्की आता क्रॉसिंगने हा झेंडा उतरवण्यात येईल. मला असं वाटतं सूर्यास्त होण्याच्या अगोदर हे झेंडे खाली येणं महत्त्वाचं आहे. नक्की. हे सूर्यास्त होण्याच्या पहिलं आणि एक सूर्योदयानंतर. आकाश भेदणारा हा आवाज आपण बघतोय. हिंदुस्तान जय जिंदाबादचा जयघोष सध्या वाघा बॉर्डरवरती ऐकू येतोय. पाकिस्तान देखील हादरून जाईल अशा स्वरूपाचा हा जयघोष. हजारोच्या संख्येनं भारतीय नागरिक तिथं उपस्थित आहेत. ये जोश. आणि आपण बघतोय कशा प्रकारे समोरच्यांना, पाकड्यांना इशारा दिला जातोय BSFच्या आपल्या या शूरवीरांकडनं. आणि समोर याल तर किड्या मुंगीसारखे मारले जाल असंच सांगितलं जात आहे. ये बात. कुठच्याही क्षणी दोघं एकमेकात भिडतील असं वाटतं, असा सगळा जोश. आणि अर्थात भारतीय नेहमीच कुरघोडी करत आलेले आहेत पाकड्यांवरती. नक्कीच. रोहन दोघी संगीतकार आपल्या सोबत आहेत. ये देश वीर जवानो का एकदा होऊन जाऊन द्या दोघांकडनं. रोहन मला वाटतं त्यापेक्षा शिवराम मी सरदार हे गाणं जास्त नक्कीच. हो जाऊ दे चालेल हो जाऊ दे बिंदास.
इथला प्रत्येक सैनिक हा शूरच आहे, त्यामुळे ते आपण ऐकूया. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. वा, खूप सुंदर, खूप सुंदर. रोहन दोघांचे खूप कौतुक. आणि आपण बघतो कशा प्रकारे प्रत्येक इथला जवान हा तितकाच शूर आहे आणि म्हणूनच टक्कर देतोय समोरच्या पाकड्यांना. जोशपूर्ण असं सगळं वातावरण. मेजर साहेब, आपण बघतोय की ज्या प्रकारे झेंडा उतरवला जातोय, ती ज्या प्रकारे ही रस्सी गुंडाळली जाते ते अतिशय शिस्तबद्ध आहे. 1 इंच इथं नाही, 1 इंच तिथं नाहीये. बिलकुल तुम्ही वैभव खरं बोललात. आता हा झेंडा क्रॉसिंग मध्ये उतरला जातोय जी, की एकाच वेळेला पाकिस्तानाचा झेंडा आणि भारताचा झेंडा हा खाली. आणि तो क्रॉस मध्ये येणार. बरं. क्रॉस मध्ये बघा, आता तुम्ही जर त्या झेंड्याकडे लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल तिथून कसा क्रॉसिंग मध्ये दोन्ही झेंडा येतोय खाली. मात्र अद्भुत अशी शिस्त आहे सगळी इथं. नक्कीच नक्कीच तिथे म्हणजे बिलकुल डिसिप्लिनने वरती बघत असाल तर आपले सैनिक येऊन थांबलेले आहेत, त्यांचे सैनिक लेफ्ट साईड थांबलेत. आता झेंडा हळूहळू खाली येतोय बघा. तिथे पण एक गोष्ट नक्कीच जाणवते की आपल्या इथली ही गर्दी, आपल्या इथे आलेले हे सगळे देशभक्त, हा होणारा जयघोष आणि पाकिस्तानाचे लोक आलेली नाहीयेत. तिथे काय जल्लोष नाही सुरू, तिथे काय आवाज नाही फार काही. की भारताचा झेंडा जो आहे तो खाली खाली यायला लागलेला आहे. सूर्यास्त होण्याच्या अगोदर हा झेंडा उतरवणं हे आवश्यक असतं आणि त्याच शिस्तीनं आपण बघतोय कशा प्रकारे बीएसएफचे जवान झेंडा खाली उतरवत आहेत. हा सोहळा पाहण्यासाठी ज्याला म्हणतात बीटिंग द रिट्रीट सेरेमनी, हजारोच्या संख्येनं भारतीय जे आहेत ते उपस्थित आहेत. आणि अर्थात त्याच वेळेला पलीकडे शत्रू राष्ट्रामध्ये म्हणजे पाकिस्तानांमध्ये तिथे असलेला सन्नाटा देखील आपण बघू शकतो. मात्र सध्या वाघा बॉर्डरवरती एकच आवाज घुमतोय आणि तो म्हणजे भारत माता की जय, वंदे मातरम. या झेंड्याच्या रक्षणासाठी आन बान शान केली आहे आपले शूरवीर. हे छातीचा कोट करून, स्वतःचा रक्त सांडून, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिथं ढाल बनून उभे आहेत. तो झेंडा आता आपण बघतोय संध्याकाळच्या वेळी उतरवला जातोय. वाघा बॉर्डरवरची ही थेट दृश्य. मी म्हणाला त्याप्रमाणे क्रॉस मध्ये क्रॉसिंग आहेच दोन देशांमध्ये. क्रॉसिंग मध्ये झालेलं आहे जी. झेंडा बघा लगेच आपला त्यांनी आपण हे करून बघा. आता त्यांचं ड्रिल बघा परत जाण्याचा. त्याच जोशात आपण बघितलं या महिला सोल्जर्स ज्या त्या देखील जात आहेत. मात्र झेंड्याला घडी करण्याची देखील पद्धत अतिशय अनोखी आहे. आणि त्याला कॅरी करून कसं घेऊन जातात बघा. सपोर्ट मध्ये गार्ड्स अंडर गार्ड्स. त्या झेंड्याला एक आपण देवाचं स्थान दिलेलं आहे. प्रत्येक भारतीय देवाचं स्थान देतो त्याला. देवाचं स्थान दिलेलं आहे. आणि अर्थात गौरीताईंपेक्षा जास्त याच्याविषयी कोण चांगलं बोलू शकेल की ज्या झेंड्यासाठी आपले सैनिक बलिदान देतात. हा झेंडा हातात नुसतं घेणं देखील एक खूप खूप मोठी गोष्ट, खूप पवित्र गोष्ट. ती शब्दात नाही व्यक्त करता येणार. सॉरी नाही तुमच्या भावना खूप खऱ्या आहेत आणि समजू शकतो. कारण ज्यावेळेस तो झेंडा हातात येतो तेव्हा एक खूप प्राऊड फिलिंग वाटते. पण
पण नंतर नाही. पण मला असं वाटतं की ठीक आहे, आपण देशासाठी केलं सगळं गोष्ट, पण मी काहीतरी गमावलं. पण तेवढाच अभिमानही आहे की तो झेंडा आहे व्यवस्थित ठेवलाय, पण त्याच्याकडे बघवत नाही कधी कधी. पण मी तर म्हणजे माझी तर अशीच देवाला प्रार्थना हीच असेल ना की जिवंतपणे तो झेंडा मिळू दे कोणाला पण. असं कुठल्या बायकोला किंवा कुठल्या आईला तो झेंडा नाही मिळाला पाहिजे. माझी हीच इच्छा असेल. तुमच्या भावना मी खरंच समजू शकतो. आणि आम्ही TV 9ची अख्खी टीम तुमच्यासोबत आहे. हा सारा देश तुमचा ऋणी आहे खरं सांगायचं तर. आणि ताई मी असंच तोंडेकलं बोलत नाही, कारण आज तुम्ही समोर बसलायत म्हणून. कधी कधी आम्हाला देखील व्यक्त होणं कठीण जातं अशा परिस्थितीमध्ये. पण प्रसाद सारख्यांनी, मेजर प्रसाद सारख्यांनी जे बलिदान दिलेलं ना, त्याच्यामुळेच आज हा झेंडा फडकतोय हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आज या देशामध्ये आपण सगळेजण, या महिला, लहान मुलं ही सगळी सुरक्षित आहेत. हा देश जगलाय मुळात हा मेजर प्रसाद यांच्यासारख्याच त्यांनी जे बलिदान केलं त्याच्यामुळेच. आणि त्यामुळे प्रचंड अभिमान आहे आम्हाला. कदाचित आम्हाला कुटुंबियांपर्यंत पोहोचवता येत नसेल या गोष्टी, पण जेवढा अभिमान तुम्हाला आहे तसाच अभिमान आम्हाला देखील खूप प्रचंड आहे. आणि आता झेंडा उतरताना आपण बघितलं की याचसाठी केला होता अट्टहास, असं म्हणावं असं वाटलं की याच झेंड्यासाठी. खूप म्हणजे आर्मी तर नेहमी जॉईन करायचीच होती, पण असा कधी विषय नाही झाला की झेंडा. पण मला ना ॲक्च्युली एक मेसेज द्यायचा होता. नक्कीच सरकारला आणि इवन स्टेट पूर्ण सगळ्या इंडियन सिटिझन्सला की कुठलाही सोल्जर असू दे, एक आर्मी ऑफिसर असू दे किंवा एक JCO असू दे किंवा एक जवान असू दे, ते तुमच्यासाठी देशाच्या बॉर्डरवरती आहात, तिकडे रात्रंदिवस तिकडे काम करतात, फॅमिलीपासून दूर असतात, सगळं तुम्ही मान्य करता. पण जेव्हा ते शहीद होतात तर मग तुम्ही असं का नाही म्हणत की ऑन ड्युटी, मला सेंट्रल गव्हर्नमेंटचं काही हे नाही, पण मला स्टेटला एवढंच सांगायचं आहे की तेव्हा ऑन ड्युटी कुठलाही सोल्जर म्हणजे ऑफिसर, एक ज्युनियर कमिशन ऑफिसर ज्याला आम्ही साहेब म्हणतो, आणि सारे जवान ऑन ड्युटी जो पण जातो, तुम्ही त्याला शहीद म्हणून का नाही घोषणा करत? म्हणजे तुमच्यासाठी असं असतं की गोळी लागली किंवा ID ब्लास्ट झाला, तुमच्यासाठी ते शहीद असतात. पण एखादा हार्ट अटॅकनी गेलाय किंवा एखादा ट्रॅव्हलिंगमध्ये गेलाय किंवा दरीमध्ये कोसळून, तुम्ही त्याला शहीदाचं स्टेटस नाही देत. आणि जेव्हा तुम्ही, म्हणजे मी अशी जे कोणी ऑर्गनायझर्स त्यांना कंप्लेंट नाही करत आहे, पण एकच सांगायचं आहे, तुम्ही लोकांना खूप भेदभाव करतात. तुम्ही एवढंच म्हणतात की आम्हाला शहीदांची लिस्ट हवी. तुम्ही असं म्हणायला पाहिजे की आम्हाला ऑन ड्युटी जे गेलेत, जे देशासाठी ज्यांनी आपलं ऑन ड्युटी जे गेलेत, आम्हाला त्या सगळ्यांना सन्मान करायचा. मग एक तर तुम्ही कोणाला सन्मान नका करू किंवा करायचं तर सगळ्यांना. खूप खरं सांगू की ही खरं टेक्निकल बाब आहे आणि सरकार याच्यात कधी दुरुस्ती करेल मला माहित नाही. मात्र आम्हा सगळ्यांसाठी ते शहीदच आहेत. आणि समोरची दृश्य आपण बघतोय की गेट जे आहेत ते आता बंद करण्यात आलेली आहेत. झेंडा उतरवल्यानंतर मधली दोन्ही गेट बंद करण्यात आले आणि त्यानंतर तिथले उपस्थित जे भारतीय नागरिक आहेत त्यांना आता मुभा आहे तिथं जाण्याची. अनेक जण आपल्याला माहिती आहे तिथं गेटजवळ उभे राहून फोटोज घेतील. हीच ती टीम, हेच ते शूरवीर ज्यांनी आता बीटिंग द रिट्रीट सेरेमनीमध्ये भाग घेतला. अर्थात प्रत्येक सैनिक जो आहे तो तितकाच महत्वाचा. मग मेजर साहेबांना आपण विचारूया. मेजर साहेब, आपण बघितलं सगळ्यांची एकच हाईट, त्याच्यानंतर एकच जोश प्रत्येकामध्ये. सिलेक्शन फार कठीण असेल? खूपच कठीण असतं. आणि शेवटी तिथे गेल्यावर वैभव असं असतं ना, तो एक ओरिजिनल जोश आहे ना, तो आपोआप तिथे येतो. शेवटी कठोर मेहनत आणि वेगळी ड्रिल, त्यासाठी टर्नआउट सगळं काही हे करूनच तिथं माणूस सिलेक्ट होतो. पण तिथं गेल्यावर पण तो जोश आहे ना डबल होतो, त्यांचे दुगुणित होतो माणसाचा जोश. काही प्रत्येकाला माहिती की पुढं आपल्या पाकिस्तान आहे, पुढं आपला खरा आणि खूप मनाने खोटा दुश्मन आहे. त्यामुळे प्रत्येकाला माहिती आहे की आपण इथे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून आपण इथं राहायचं आहे. त्यामुळे तो त्यांचा जोश ऑटोमॅटिक डुप्लिकेट होतो.
नक्कीच खरंच. आणि जोश आपण बघतो कशा प्रकारे शिगेला सध्या पोहोचलेला आहे वाघा बॉर्डरवरती. आपल्याबरोबर रोहन दोघं संगीतकारांची जोडी देखील आपल्या सोबत आहे. रोहन अतिशय उत्कृष्ट 2 गाणी तुम्ही आत्ताच ऐकवलेली आहेत. आपल्यासोबत आता गौरीताई महाडिक देखील आहेत. शहीद मेजर प्रसाद गणेश महाडिक यांच्या त्या वीरपत्नी आहेत. आणि त्याचबरोबर सुरेश भोसले माजी मेजर आहेत आर्मीतले आणि त्यांनी सियाचीन असेल किंवा कारगिल असेल अनेक ठिकाणी देशाची सेवा जी आहे ती केलेली, अनेक ठिकाणी त्यांचं पोस्टिंग झालेलं आहे. हा सगळा जोश हे आमच्या आत्ता बरोबर असलेले गेस्ट, कारण या दोघांनाही सलाम. खूप मोठं कर्तृत्व या दोघांचं आहे. काय वाटतं कुठचं गाणं आत्ता या क्षणाला म्हणावं असं वाटतंय, काय सांग? जे तुम्हीच म्हटलं होतं ॲक्च्युली ये देश है वीर जवानों का, कारण का मेजर पण एक जवान आहेत आणि एका ब्रेव्हरीला काहीच दुसरं नसतं. म्हणजे स्वतःच्या देशासाठी उभं राहणं आणि स्वतःच्या देशाचं रक्षण करणं ह्यापेक्षा मोठी गोष्ट हे प्रिव्हिलेज आहे. तर आम्ही तर तेच गाणं गाऊ त्यांच्यासाठी, आमच्याकडून एक डेडिकेशन. क्या बात, क्या बात. येस प्लीज. देश का यारो, इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का गहना. आणि हेच जे गहना आहे, म्हणजे जी व्हॅल्यू आहे देशाची, ती सर्वात जास्त ते जपून ठेवतात. तर आमच्याकडून तर खूप रिस्पेक्ट. खरं खरं. आणि आपल्या सगळ्यांना त्यांचं खूप कौतुक आहे, कारण ते आहेत म्हणून आपण आहोत हे विसरून आपल्याला चालणार नाही. रोहन खूप महत्त्वाची गोष्ट की मगाशी आपण बघितलं की वंदे मातरमचा जयघोष इथं वाघा बॉर्डरवरती सुरू होता. कुठच्याही संगीतकारासाठी वंदे मातरमला चाल करायला मिळणं हे देखील खूप मोठी पर्वणी. आयुष्यात आवडेल एखाद्या वेळेला की वंदे मातरमला वेगळी चाल काहीतरी लावावी? ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कशी असू शकते एखाद्या कंपोजरच्यासाठी की देशावर गाणं करायला मिळावं किंवा वंदे मातरम अशा एका मोठ्या शब्दावरती आपल्याला कंपोज करायला मिळावं. आम्ही म्हणजे वाटच बघतोय असं म्हणू शकतो की जसं येणार आम्ही खूपच इगर आहे ॲक्च्युली असं काहीतरी एक गाणं करण्याचं. नक्की. दुसरा रोहन, तुझं काय मत? हो, म्हणजे आता ते लिहिलंच गेलं इतकं छान आहे, म्हणजे त्याला काही त्याच्यासारखं काहीच नाही आहे. आणि ते गाणं नाही, त्या एंटायर साहित्य म्हणू शकतो आपल्या देशाचं. तर ऑलरेडी आपण लता दीदींच्या आवाजात ते ऐकले आणि ते आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. त्यानंतर AR रहमानजींनी त्याचं एक वेगळं व्हेरिएशन बनवलेलं, ते पण तितकंच छान आहे. पण ही गाणी जी आहेत, हे जे शब्द आहेत हे आतून येतात. आणि एक काय असतं की रोमॅन्टिक गाणी म्हणा, डान्स नंबर्स म्हणा, हे सगळं वेगळीकडे. पण जी एक पेट्रिऑटिक स्पिरिट आहे, जी लोकांना एकत्र आणायची गाणी आहेत, तशा गाण्यांना किंवा वंदे मातरम जे त्या सगळ्या गाण्यांमधलं सगळ्यात सर्वोत्तम गाणं आहे, तर तशा गाण्याला खरंच आम्हाला आवडेल की आम्ही एक वेगळ्या वेनी लोकांना एकत्र करू शकू. लोकांना आपला देश काय आहे, ती फिलिंग काय आहे आणि किती नेसेसरी आहे एकत्र राहणं, हे सांगण्याचा खरंच प्रयत्न करू आमच्या गाण्यातून. नक्कीच. आणि ईश्वरचरणी प्रार्थना की तुम्हाला दोघांना खरंच हा चान्स मिळो की एक वेगळी काहीतरी चाल जी आहे ती लावता यावी. आत्ता वंदे मातरम गायला आवडेल तुम्हाला? रोहन माझा आवाज येतोय? आत्ता वंदे मातरमच्या 1-2 ओळी गायला आवडतील? तुझे सलाम, तुझे सलाम, तुझे सलाम, तुझे सलाम. वंदे
खूप सुंदर गायलं त्या दोघांनी गाणं. गौरी ताई, तुम्हाला विचारतो की ही सगळी दृश्य बघितल्यानंतर तुमचं जे स्वप्न आहे की लवकरात लवकर तुम्हाला देखील आर्मी जॉईन करायचे आणि तीच खरी श्रद्धांजली विजय प्रसाद यांना असेल असं तुम्ही म्हणालेला होता, हे सगळं बघितल्यानंतर ती जे तो इगरनेस जो आहे तो अजून वाढत असेल तुमचा की कधी एकदा मी जॉईन करते आर्मी? नक्कीच, कारण जेव्हा ती ड्रिल मी बघते तर मी अजून त्या ड्रिलची प्रॅक्टिससुद्धा स्टार्ट नाही केली आहे. पण आता मला कुठेतरी असं वाटतं की कुठल्या तरी आता जसे माझे मिस्टर भवन्स कॉलेजमध्ये होते तर ते स्वतः NCC बटालियन ऑफिसर होते. तर मला असं वाटतं की एकदा कॉलेजला जाऊन त्यांच्याकडनं ॲटलिस्ट ड्रिलची प्रॅक्टिस करून मला अकॅडमीला जाताना मग तेवढं डिफिकल्ट नाही होणार की ॲटलिस्ट माहिती बेसिक्स की अच्छा ह्याला ड्रिल म्हणतात, ह्याला मार्चिंग म्हणतात, तेवढं तरी ॲटलिस्ट प्रॅक्टिस होईल. पण नाही, अकॅडमीची ट्रेनिंग खूप कठीण आहे, वर्षभर खूप कठीण आहे. पण गौरी ताई, आय एम शुअर तुम्ही ती लिहिल्या पेलाल, काही कठीण नाही जाणार. हो, त्यांच्यासाठी तर नक्कीच करणार. कारण तुमचा उद्देश इतका उदात्त आहे की कारण त्यांचे जे स्टार्स आहेत जे मला मिळाले तेच स्टार्स मी माझ्या युनिफॉर्मवरती घालणार आणि त्याच दिवशी त्यांना ती माझ्याकडनं मोठं ट्रिब्यूट असणार. ईश्वरचरणी प्रार्थना, खरंच तो दिवस लवकरात लवकर येऊ. तेच आता पुढच्या 2 दिवसालाच डिक्लेअर होणारे लिस्ट मी त्याची आवर्जून वाट बघतीये. आणि ते झाल्यानंतर लगेच आम्ही तुमचा इंटरव्ह्यू समोरची दृश्य आपण बघतोय की जेव्हा उरी सिनेमातली टीम जी आहे ती पोहोचलेली होती आणि वरुण धवन यांना तिथं एक डान्स परफॉर्मन्स केलेला आहे. मात्र डान्स कसला, तो देखील जोशपूर्ण सगळा डान्स होता. उत्साह शिगेला पोचलेला आहे आणि तिथल्या उपस्थितांना अभिवादन करताना वरुण धवन यांना आपण बघितलं भारत मातेला खाली भूमीला स्पर्श करून नमस्कार केला. इलेक्ट्रोफाईंग असं सगळं वातावरण वाघा बॉर्डरवरचं आपण बघतोय. BSF जवानांच्या युनिफॉर्ममध्ये वरुण धवन आणि त्याची ही डान्सरची टीम भारत माता की जय असा जयघोष केला जातो आणि परफॉर्मन्स येतो एकदा अतिशय जोशपूर्ण असा सगळा परफॉर्मन्स बघून देखील छक्के छूट जाएंगे दुश्मन के असं म्हणावं असं वाटतंय. मेजर साहेब देखील आपल्या सोबत आहेत. सुरेश, एक गोष्ट आज आपण नोट केली असेल आणि सारा जगाने नोट केलेली आहे खरं तर, की परेड तर अद्भुत असतेच आणि जोश तो हायच असतो. त्याचबरोबर मात्र आपण बघितलं की वरुण धवन आणि त्याच्या टीमनं जो परफॉर्मन्स दिलेला आहे तो देखील तसाच एकदम तडका मारून दिला. एकदम तसं म्हणलं तर वैभव ना, वरुण हा एक खरंच स्पिरिटेबल ऍक्टर आहे आणि त्याचे सिनेमे, मी तसा सिनेमा कमीच बघतो पण त्याचे 2-3 सिनेमे बघितले, पण तो जोशील ऍक्टर आहे आणि त्याचा तो तिथं आनंद जाऊन त्याचा आणि त्याच्या टीमचा आनंद हा डबल का झालेला आहे, बिकॉज ऑफ दॅट सराउंडिंग. त्यांना त्यांच्या शूटिंगला त्यांनी एवढी कधी माणसं बघितली नसेल जेवढी तिथं आपल्या बॉर्डरला लोक ते फंक्शन बघायला गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचा ऑटोमॅटिक जे जोश आहे तो वाढला गेलेला आहे. त्यामुळे ते अजून डबल जोश 100 पटीनं त्यांना हत्तीचं बळायला. नक्कीच वैभव, नक्कीच. क्या बात आहे. आणि खरं देखील आहे की परफॉर्मन्स एरवी स्टेजवरती करणं आणि एखाद्या अशा ठिकाणी जिथे इतकं इलेक्ट्रिफाईंग वातावरण आहे, समोर पाकड्यांसारखा शत्रू उभा आहे आणि ज्या प्रकारे आपण बघितलं की हे सेरेमनी तिथं सुरू आहे त्याच्यात जोश येणार आहे काय वेगळं सांगायला नको. पण त्याचबरोबर तिथल्या उपस्थित हजारो जे भारतीय होते त्यांच्याकडनं जो जयघोष होत होता, जो रिस्पॉन्स मिळत होता, त्यांनी देखील जोश आला असेल वेगळा. हो, तो कराची पर्यंत आवाज गेलेला आहे. क्या बात. कराची पर्यंत आवाज गेलेला आहे. त्यांना रात्रभर हे रेंजर झोपणार नाहीये. क्या बात, क्या बात. रात्रभर रेंजर झोपणार नाहीत, हे खूप महत्वाचं आहे. गौरीताई, हा दिवस बघितल्यानंतर तुम्हाला देखील असंच वाटलं की धडकी भरली असेल शत्रूच्या मनात की अरे काय करताय ते लोक, म्हणजे परेड तर करतातच सुरेख, त्यात जोश असतोच, जेव्हा नाचतात तिथे होऊन बॉर्डरवरती आमच्या छाताडावर ती देखील कमाल करतात. कारण आपण जेव्हा बघतो ते कम्पेअर जरी करतोय की पाकिस्तानी सोल्जर्स आणि इंडियन सोल्जर्स, तो दोघांमधला
जो फिजिकल स्ट्रेंथ आहे तो मी कंपेअर जमीन आसमानाचा फरक खूप म्हणजे इव्हन त्यांची मुवमेंट असे वाटते की अच्छा करायचं म्हणून करतायत बट आपले आर द बेस्ट. क्या बात, आपण द बेस्ट आहोतच याबद्दल काही वादच नाही. मात्र त्याचबरोबर समोरासमोरच्या युद्धामध्ये पाकिस्तान कधीच जिंकू शकलेलं नाही आणि त्यांची तेवढी अवकात हा शब्दच वापरतो लायकी नाही तेवढी त्यांची आणि म्हणूनच अनेकदा घुसखोर पाठवले जातात आणि अशा स्वरूपाचं हे केलं जातं. त्यात देखील मात्र आपले सैनिक कुठेच कमी पडत नाहीत ताई. हो नक्कीच नाही. आता जसं रिसेंटली एक्झाम्पल आहे मेजर कौस्तुभ राणेचं, परत मेजर शशीधरन नायर आहे. आता या फॅमिलीचं मी ओळखते, पर्सनली ओळखते. तर उलट त्यांच्याकडनं ऐकलेलं तर खूपच चांगलं. म्हणजे त्यांना काय वाटतं, कारण मे बी शेअर केलं असेल तर आय डोंट नो, पण त्यांच्याकडनं ऐकलेलं बरं. कारण माझे मिस्टर अजूनपर्यंत काश्मीरला पोस्टेड म्हणजे त्यांची पोस्टिंग आली होती पण ते कोर्सला असल्यामुळे ती कॅन्सल झाली होती. म्हणून मग एवढं मला त्याच्यावर कमेंट नाही करता येणार त्या बाबतीमध्ये. ताई मी खरं सांगू तर शब्दात हे सांगणं फार कठीण आहे आणि अँकर म्हणून आज पहिल्यांदा असं झालेलं की शब्द मला तोकडे पडत आहेत. कारण खूप तुम्ही या देशासाठी खूप सेवा केलेली आहे आणि अर्थात मेजर प्रसाद यांनी देखील केलेली आहे. खूप धन्यवाद तुमचे, तुम्ही इथे आलात मनमोकळेपणानं तुम्ही प्रेक्षकांशी बोललेले आहेत. आणि सर तुमचे देखील सुरेश भोसलेजी खूप धन्यवाद, कारण तुम्ही आहात म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सगळे आहोत. हे सगळे राष्ट्रीय सण साजरे करतोय आणि खूप ही धमाल सगळी करतोय. सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद. राहून तुमचे देखील धन्यवाद, तुम्ही इथे आलात. जी जी नक्की बोला ना. सगळ्यांना गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी एवढंच सांगेन की तुम्ही देशसेवा करा, पण नेसेसरी नाही की तुम्हाला फक्त आर्मी जॉईन करायला पाहिजे. देशसेवा तुम्ही बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही करता. पाणी वाचवा ही पण देशसेवाच झाली, आज ती काळाची गरज आहे.